प्रत्येक व्यक्तीला ऊन, थंडी, पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षणासाठी राहण्यायोग्य घराची आवश्यकता असते. आपल्या पंचमहाभूतामध्ये पृथ्वी तत्व हे बांधकामाचा मुख्य आधार आहे. हे संपूर्ण जगाचे अवलंबत्व म्हणता येईल किंवा आधार म्हणता येईल. जमिनीमधील मातीची घनता जेवढी जास्त असेल तेवढी त्यावर बांधलेल्या घराची मजबूती जास्त असेल. जमिनीच्या गुणवत्तेच्या आकलनावरून कच्ची आणि पक्की जमीन ठरवली जाते. आधुनिक युगाच्या संशोधनाशी अशी अनेक यंत्र आहेत की ज्याद्वारे आपण गुणवत्तेची तपासणी करणं शक्य आहे. परंतु प्राचीन काळी जमिनीची गुणवत्ता तिची दुर्गंधी असेल किंवा सुगंध, रंग, चव आणि वनस्पतीवरून तपासली जायची. तसं जर कधी बघितलं तर वास्तुशास्त्रामध्ये जमिनीच्या एकूण 4 प्रकारच्या श्रेणी येतात. आणि त्या श्रेणी म्हणजे अशा आहेत की ज्या जमिनीच्या मातीला सुगंध असतो, जिचा रंग पांढरा असतो आणि चव गोड असते, ही जमीन सर्वात श्रेष्ठ मानली जाते. तर मग ती कोणासाठी उपयुक्त आहे? तर ती ज्या गोष्टींना काही रिसर्च करायचं आहे किंवा ज्यांना काही उपासना करायची आहे त्यासाठी ही जमीन अतिशय शुभ असते. आता आपण दुसरा प्रकार बघू. ज्या जमिनीवरती शर किंवा मुंज, एक प्रकारचे गवत आहे ते इत्यादी वनस्पती उगवतात, जिचा रंग लाल आहे, वास रक्तासारखा आणि चव तुरट असते, तर ती भूमी प्रशासकीय सेवा अधिकारी, पोलीस, संरक्षण खातं अशा लोकांसाठी जमीन फार प्रशस्त असते किंवा उत्तम असते. ज्या जमिनीचा गंध अन्नासारखा, रंग हिरवट, चव आंबट असते, तर ही जमीन अत्यंत सुपीक असते. आणि त्या जमिनीचं वैशिष्ट्य म्हणजे ही जमीन धन आणि समृद्धी देणारी असते. साधारणतः शेतीच्या संबंधित कामं असतील किंवा कुक्कुटपालन असेल, पशुपालन असेल, शोरूम असेल, व्यापारी संस्था, बँका, कारखाने यासाठी जमीन अत्यंत लाभदायी असते. तर जमीन घेताना ज्या जमिनीची माती काळी, चव कडू आणि ज्याला मद्यासारखा गंध म्हणजे ज्याला आपण मद्य प्रकार येतो, तर ती जमीन श्रमिकांसाठी किंवा सेवा क्षेत्रातल्या लोकांसाठी किंवा IT क्षेत्रासाठी ही जमीन अतिशय उत्तम मानली जाते.